हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत पॉइंट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट. Colligative properties, these are physical properties which only depends upon number of solute particles and not on nature of the solute particles, known as colligative properties. आता colligative properties हे आपण नॉन इलेक्ट्रोलाइट्सच्या मेजर करतो का ज्याचं डिसोसिएशन होत नाही. ज्यावेळेस नॉन इलेक्ट्रोलाइट हे सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व केले जातात त्यावेळेस त्याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्समध्ये असं डिसोसिएशन होत नाही. म्हणजे जेवढे नंबर ऑफ पार्टिकल्स असतील ते ॲज इट इज नंबर ऑफ पार्टिकल्स असतात, परंतु इलेक्ट्रोलाइट्सचं डिसोसिएशन होतं. फॉर एक्झाम्पल NaCl असेल, BaSO4 असेल, CaCl2 असेल, KCl हे सगळे काय आहे तर इलेक्ट्रोलाइट आहे. आणि ह्यांचं हे जर वॉटरमध्ये टाकले किंवा एखाद्या सॉल्व्हंटमध्ये प्रॉपर सॉल्व्हंटमध्ये टाकले, जनरली आयोनिक सबस्टन्सेस हे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस असतात आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणजे वॉटरमध्ये सोल्युबल असतात. मग ॲक्वेस सोल्युशन जर तयार केलं तर यांचं असं डिसोसिएशन होतं, एका पार्टिकलपासून 2 पार्टिकल्स तयार होतात. किंवा CaCl2 असेल तर इथं एका पार्टिकल्सपासून 3 पार्टिकल्स तयार झाले, ट्वाइस ऑफ Cl मायनस. मग इथं नंबर ऑफ पार्टिकल्स हे थ्राईस झाले. म्हणून आतली जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहे, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन काय आहे, दीज आर फिजिकल प्रॉपर्टीज विच ओनली डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. आता इथं नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्सच चेंज झाले तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजसुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. मग तो चेंज काय होतो तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ह्या इन्क्रीज होतात. ज्या नॉन इलेक्ट्रोलाइटच्या कॉलिगेटिव्ह जर दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन सेम असेल, इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट सबस्टन्सेस असतील आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जर सेम असेल, परंतु डिसोसिएट केल्यानंतर डिझॉल्व केल्यानंतर त्यांचं डिसोसिएशन होऊन जर नंबर ऑफ पार्टिकल्स चेंज होत असतील तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज इन्क्रीज होतात. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज increases and molar mass if measured by using colligative properties. जे colligative properties वापरून, आता कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज कुठल्या, लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर, इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट अँड ऑस्मोटिक प्रेशर. आणि त्यासाठीचे आपण फॉर्म्युलेज आपल्याला माहिती आणि ते फॉर्म्युला यूज करून आपण मोलार मास, सबस्टन्सचा मोलार मास आपण कॅल्क्युलेट करतो. तर ह्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज यूज करून जर मोलार मास कॅल्क्युलेट केला तर तो जे नॉन इलेक्ट्रोलाइटसाठीचं कॅल्क्युलेशन आहे त्यापेक्षा कसा असतो तर कमी भरतो. मोलार मास decreases when measured by using colligative properties. By using colligative properties. तर आपण काही प्रॉब्लेम सॉल्व करणारे, प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपल्या लक्षात येईल का इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट यांचं ऑब्झर्व्ड आणि थेरॉटिकल जे प्रॉपर्टीज आहे यामध्ये चेंज काय असतो. द रिलेशन बिटवीन ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज अँड थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आर गिवन बाय व्हॅन्ट ऑफ फॅक्टर अँड इट इज डिनोटेड बाय I. Van't-Hoff factor denoted by I. Van't-Hoff factor is defined as the ratio of colligative properties due to electrolyte. Colligative properties due to electrolyte to the colligative
properties due to non-electrolyte solution of same concentration. Due to non-electrolyte solution of same concentration. जर दोन्ही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सेम असेल, दोन्ही कुठले, एक इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन असेल, दुसरं नॉन इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन असेल, दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशनही सेम असेल, तर इलेक्ट्रोलाइटमुळे जी आपल्याला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मिळते ती आणि नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनपासून मिळणारी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, ह्या दोन्हीचं रेशो म्हणजेच काय, व्हॅन डॉल्फ फॅक्टर. इट इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ड्यू टू इलेक्ट्रोलाइट सोल्युशन टू दी नॉन इलेक्ट्रोलाइट टू दी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, टू दी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी due to non-electrolyte solution of same concentration. मग आता कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज कुठले, पहिली लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर, आणि लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर आपण कशाने दाखवतो, डेल्टा पी, आणि ते इक्वेशन आपलं काय असतं, तर पी आय नॉट इंटू x2, डेल्टा पी इक्वल टू पी आय नॉट इंटू x2. आणि हेच रिलेशन आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशरच्या संदर्भात कसं दाखवतो, डेल्टा पी डिवायडेड बाय P1 नॉट इक्वल टू x2. म्हणजेच काय, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन्स ऑफ सोल्यूट इन दी सोल्युशन. त्यानंतर इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, डेल्टा TB म्हणजे इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, आणि ते आपण कशाने दाखवतो, तर KB इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1 इन ग्रॅम. हे ग्रॅममध्ये असेल तर किलोग्रॅममध्ये करण्यासाठी आपण 1000 मल्टिप्लाय करतो. त्यानंतर तिसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, आणि डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट दॅट इज डेल्टा TF, सेम KF, फक्त याचं डिनोटेशन वेगळं आहे. हे KB म्हणजे काय, इव्हलोस्कोपिक कॉन्स्टंट, आणि KF म्हणजे क्रिओस्कोपिक कॉन्स्टंट, दॅट इज मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट, मोलल डिप्रेशन कॉन्स्टंट. मोलल म्हणजे एक मोलसाठी केलेलं मेजरमेंट, एक मोल सबस्टन्स 1 किलोग्रॅम इतक्या सॉल्वंटमध्ये डिझॉल्व केल्यानंतर जी चेंज होतो तो मेजर केलेला आहे, इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1 इन ग्रॅम. आणि लास्ट ऑस्मॉटिक प्रेशर, ऑस्मॉटिक प्रेशर दॅट इज पाय इक्वल टू, इथं काय आहे, NRT डिवायडेड बाय V, हा N2RT, आणि हा N2च म्हणजे काय, W2 डिवायडेड बाय M2 R. हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतो, और पाय इक्वल टू W2RT डिवायडेड बाय M2V. आता हे झालं थेरॉटिकलच्या व्हॅल्यू. आता हेच जर आपल्याला ऑब्झर्व बघायचं असेल तर आपलं ही जी डिफिनेशन दिलेली आहे, ह्या डेफिनेशननुसार आपली आयची व्हॅल्यू कशी होईल, आय इक्वल टू डेल्टा पी डिवायडेड बाय डेल्टा पी नॉट, हा इथं नॉट लिहू, म्हणजे काय, हे ड्यू टू इलेक्ट्रोलाइट डिवायडेड बाय ड्यू टू नॉन इलेक्ट्रोलाइट, colligative property due to electrolyte divided by colligative property due to non-electrolyte solution, that is equal to delta TB divided by delta TB naught equal to delta TF divided by delta TF naught equal to pi divided by pi naught.
आता यासाठी जुन्या सिलेबसमध्ये असा शब्द दिलेला होता, डेल्टा पी ऑब्झर्व डिवायडेड बाय डेल्टा पी थेरॉटिकल. थेरॉटिकल म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी आणि डेल्टा पी फॉर इलेक्ट्रोलाइटसाठी, म्हणजे ऑब्झर्व फॉर इलेक्ट्रोलाइटसाठी आणि थेरॉटिकल फॉर नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी. प्रत्येक ठिकाणी ऑब्झर्व डिवायडेड बाय थेरॉटिकल असा शब्द दिलेला होता. किंवा आता हे लक्षात ठेवा, हे इलेक्ट्रोलाइटसाठी, कारण आपण इथं डिफिनेशनमध्ये म्हटलेलंच आहे, ड्यू टू इलेक्ट्रोलाइट सोल्युशन डिवायडेड बाय ड्यू टू नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. काय तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज यांचा रेशो. आता हा रेशो आहे आणि ह्या रेशोवरूनच आपल्याला आणखी एक काढता येतं, कारण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी नंबर ऑफ मोल्स. आपण इथं काय म्हटलंय, नंबर ऑफ मोल्स म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स. एक मोलमध्ये असणाऱ्या नंबर ऑफ पार्टिकलची संख्या किती, तर ॲव्होगॅड्रोज नंबर सेम असते, 6.022 × 10⁻23 इतकी असते. म्हणजे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजसाठी जो रेशो आहे तोच रेशो कशासाठी येईल, I = N ऑब्झर्व्ड डिवायडेड बाय N थेरॉटिकल. ऑब्झर्व्ड ड्यू टू इलेक्ट्रोलाइट अँड थेरॉटिकल ड्यू टू नॉन इलेक्ट्रोलाइट. आणि आणखी एक माहिती आहे, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी मोलार मास. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी मोलार मास. मग इथे इन्व्हर्सली हे काय आहे, तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी नंबर ऑफ मोलिक्युल्स, नंबर ऑफ पार्टिकल्स. परंतु कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही काय आहे, तर मोलर मासची इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणून आपला फॉर्म्युला येतो M थेरॉटिकल डिवायडेड बाय M ऑब्झर्व्ड. याच्या रिव्हर्स फॉर्म्युला येईल. इथं जसं N ऑब्झर्व डिवायडेड बाय N थेरॉटिकल आहे, इथंही सगळीकडं ऑब्झर्व डिवायडेड बाय थेरॉटिकल आहे. परंतु इथं फॉर्म्युला मात्र काय येईल, M थेरॉटिकल डिवायडेड बाय M ऑब्झर्व. Then relationship between Van 't Hoff factor I and degree of dissociation alpha. आता डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा आपण कशासाठी येतो, तर वीक इलेक्ट्रोलाइटसाठी. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं कम्प्लिटली डिसोसिएशन होतं, परंतु वीक इलेक्ट्रोलाइट हा कसा होतो, पार्टली डिसोसिएट होतो. मग पार्टली डिसोसिएट होत असेल तर त्याचा व्हॅन टॉप फॅक्टर I आणि डिग्री ऑफ डिसोसिएशनचं रिलेशन काय ते आपल्याला हे मांडायचे. कन्सिडर the salt AXBY, it is dissociated feebly, that is incompletely, that is partly. याचं पार्टली डिसोसिएशन होत असेल आणि डिसोसिएशन कसं होईल, x number of A⁻y plus ion, it gives x number of A⁻y plus ion and y numbers of B⁻x minus ions. हे कॅटायन्स आणि ॲनियन्स त्यापासून जर मिळत असतील आणि सुरुवातीला 1 मोल सबस्टन्स घेतला आणि सुरुवातीला कुठलेही आयन्स त्याचे डिसोसिएट झालेले नाहीत. आता इक्विलिब्रियमला किती अमाऊंटचे आयन्स डिसोसिएट होतील, तर त्याचे डिग्री ऑफ डिसोसिएशनवर अवलंबून असेल. म्हणजे अल्फा नंबरचे पार्टिकल्स त्याचे डिसोसिएट झाले तर x नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स हे AY प्लस म्हणजे कॅटायन्स मिळतील आणि y नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स हे ॲनियन्स मिळतील. म्हणजे x नंबर कशावर अवलंबून असेल, त्याच्या डिग्री ऑफ डिसोसिएशनवर, आणि हा y नंबर सुद्धा कशावर अवलंबून असेल, तर डिग्री ऑफ डिसोसिएशनवर अवलंबून असेल. आता ॲट इक्विलिब्रियम, ज्यावेळेस इक्विलिब्रियम कंडिशन येते त्यावेळेस टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स किती झाले, टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स
प्रेझेंट इन सोल्युशन. बघा इथं 1 मायनस अल्फा म्हणजे अल्फा नंबर निघून गेला, अल्फा नंबर्स पार्टिकल डिसोसिएट झाले, मग शिल्लक किती राहिले तर 1 मायनस अल्फा इतके शिल्लक राहिले. अल्फा निघून गेले म्हणजे शिल्लक राहिलेले काय करावं लागतील, जे निघून गेले ते इनिशियल मधून आपण मायनस करणार आहे. म्हणजे काय राहतील शिल्लक राहिलेले 1 मायनस अल्फा, हा 1 मायनस अल्फा या 1 मायनस अल्फा प्लस किती मिळाले कॅटायन्स, एक्स नंबर ऑफ अल्फा अँड वाय नंबर ऑफ अल्फा. हे झाले टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट. याचं डिसोसिएशन होईल. आता आपला थेरॉटिकल किती आहे तर आपण किती घेतले होते 1 मोल इतके घेतले होते, परंतु डिसोसिएशन झाल्यामुळे इतके पार्टिकल्स तिथं सोल्युशनमध्ये शिल्लक राहिले इक्विलिब्रियम कंडिशनला. तर कलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय सांगते, n ऑफ झड डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स थेरॉटिकल. हो की नाही. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ झड किती आहे तो 1 मायनस अल्फा प्लस एक्स अल्फा प्लस वाय अल्फा डिवायडेड बाय n थेरॉटिकल दॅट इज इक्वल टू 1, कारण 1 मोल आपण हे इनिशियली घेतलेले. तर इथं काय करणार आपण, हा -1 अल्फा, हा अल्फा आणि अल्फा हे आपण कॉमन घेऊ. मग शिल्लक राहील 1 प्लस हा पॉझिटिव्ह आहे म्हणून अगोदर घेऊ, हा पॉझिटिव्ह आणि हा 1 मायनस, याला इथं कोइफिशियंट नाही म्हणजे कोइफिशियंट काय असणार आहे -1 असणार आहे आणि हे ब्रॅकेटच्या बाहेर आपण अल्फा घेतलेले. आता x प्लस y इक्वल टू n आपण जर कन्सिडर केलं तर इक्वेशन कसं होईल आपलं 1 प्लस n मायनस 1 अल्फा असं इक्वेशन होईल. म्हणजे आपलं इक्वेशन काय झालं, I इक्वल टू 1 प्लस n मायनस 1 अल्फा डिवायडेड बाय काय 1 असेल. हो की नाही. मग ते 1 आपण नाही लिहिलं तरीही चालतं. आता हे पॉझिटिव्ह आहे, इकडं आल्यानंतर काय होईल निगेटिव्ह होईल. I मायनस 1 म्हणजे इथं ॲड आहे, इकडं आल्यानंतर सबस्ट्रॅक्ट झालं n मायनस 1 अल्फा. देअरफॉर अल्फा इक्वल टू, आता हे n मायनस 1 इथं मल्टिप्लाय झालेले, इकडं आल्यानंतर काय होईल डिवाइड होतील. I मायनस 1 डिवायडेड बाय n मायनस 1. हे झालं रिलेशन बिटवीन व्हॅन्ट ऑफ फॅक्टर I अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. आपलं काय इक्वेशन आलं, अल्फा इक्वल टू I मायनस 1 डिवायडेड बाय n मायनस 1. आता हा n म्हणजे काय तर जे नंबर ऑफ पार्टिकल्स आहे त्याच्या डिग्री ऑफ डिसोसिएशननुसार ही x आणि y ची किंमत असेल. पुन्हा बघा हे जनरल इक्वेशन घेतलं, यापासून कॅटायन आणि आयनियन मिळतो. 1 मोल आपण इनिशियली घेतलं तर इनिशियली कॅटायन आयनियन सेपरेट झालेले नव्हते आणि इक्विलिब्रियमला अल्फा नंबर डिसोसिएट झाला तर 1 मायनस अल्फा शिल्लक राहिला आणि तेवढ्याच प्रमाणात एक्स अल्फा आणि वाय अल्फा कॅटायन आयनियन आपल्याला त्यापासून मिळालेत. मग आता इक्विलिब्रियमला किती नंबर ऑफ पार्टिकल्स मिळाले तर ह्या तीनची आपण काय केली ॲडिशन केली. इथं अल्फा कॉमन घेतला आपण, आपल्याला इक्वेशन असं मिळालं एक्स प्लस वाय इक्वल टू n घेतला आणि ह्या ठिकाणी हा 1 जो आहे तो इकडे मायनस केला आणि नंतर n मायनस 1 इथं डिव्हाइड केला. हे झालं अल्फाची आपल्याला किंमत मिळाली. आता त्यानंतर आपण काय बघणार आहे मॉडिफिकेशन ऑफ एक्सप्रेशन ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. मॉडिफिकेशन ऑफ एक्सप्रेशन ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. आता I म्हणजे व्हॅन्ट ऑफ फॅक्टर, त्याचं आपली डिफिनेशन काय मिळाली आपली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ड्यू टू इलेक्ट्रोलाइट डिवायडेड बाय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी
ड्यू टू नॉन इलेक्ट्रोलाइट ऑफ सेम कॉन्सन्ट्रेशन ही आपली व्हॅन टॉप फॅक्टरची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला जर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ड्यू टू इलेक्ट्रोलाइट फक्त कॅल्क्युलेट करायचं असेल, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ड्यू टू इलेक्ट्रोलाइट, तर आपण काय करणार, हे डिव्हाइड आहे इकडे आल्यानंतर काय करणार, मल्टिप्लाय करणार. म्हणजे आय इंटू कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ड्यू टू नॉन इलेक्ट्रोलाइट जर केलं तर आपल्याला काय मिळेल, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ड्यू टू इलेक्ट्रोलाइट. आता ह्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजला आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हटलं. ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इक्वल टू आय इंटू, याला आपण थेरॉटिकल म्हटलं, थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इंटू ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इक्वल टू आय इंटू थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आता आपली पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर इक्वल टू काय होईल, आय इंटू, आता ही व्हॅल्यू काय आपली P1 इंटू x2, हो की नाही, डेल्टा P इक्वल टू P1 x2, यालाच आयनं मल्टिप्लाय केलं तर काय झालं आपलं, ही ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी झाली. तशीच डेल्टा TB इक्वल टू आय इंटू KB इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय इथं काय होईल M2 इंटू W1 इन ग्रॅम, हो की नाही. आणि सेम डेल्टा TF इक्वल टू आय इंटू KF इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1 इन ग्रॅम. आणि पाय ऑब्झर्व्ड इक्वल टू आय N2RT डिवायडेड बाय V. हे जर आपण केलं तर आपल्याला काय मिळतं, पाय ऑब्झर्व्ड मिळतं. आणि आयची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना हे नेहमी आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑब्झर्व्ड डिवायडेड बाय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी थेरॉटिकल जर केलं तर आपल्याला आय म्हणजे व्हॅन टॉप फॅक्टरची व्हॅल्यू मिळते. आता हे सगळं यूज करून आपण वेगवेगळे प्रॉब्लेम्स सॉल्व करणार आहे. फर्स्ट प्रॉब्लेम 0.2 मोलार aqueous solution of KCl freezes at minus 0.680 degree Celsius. Calculate Van Top factor and osmotic pressure. Osmotic pressure of solution at 0 डिग्री सेल्सिअस आणि व्हॅल्यू आपल्याला काय दिली आहे, KFची व्हॅल्यू दिली आहे. KF इक्वल टू, KF कशाचा, तर सॉल्वंटचा, वॉटरचा 1.86 केल्विन किलोग्रॅम पर मोल. बघा 0.2 मोलाल ॲक्वेस सोल्युशन. आता 0.2 मोलाल म्हणजे काय, 0.2 मोल्स इन 1 किलोग्रॅम ऑफ सॉल्वंट ऑफ KCl फ्रीजेस ॲट, याचा फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन दिलाय हा, म्हणजे हे कॉन्सन्ट्रेशन दिलंय इन मोलॅलिटी 0.2 मोलाल मीन्स 0.2 मोल्स
in 1 kilogram of सॉल्वंट. आणि इथं सॉल्वंट काय घेतलंय, सॉल्वंटचं नाव दिलंय का, ॲक्वेस सोल्युशन म्हणजे वॉटर दिलंय. आणि फ्रीजेस ॲट, हे सोल्युशन फ्रीज होतंय म्हणजे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट दिलाय आपल्याला हा टीबी दिलेला आहे आपल्याला -0.680 डिग्री सेल्सिअस. कॅल्क्युलेट व्हॅन्ट ऑफ फॅक्टर म्हणजे आयची व्हॅल्यू आपल्याला विचारली आणि ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे पाय हे कशाचा, सोल्युशनचा मी विचारलाय म्हणजे ऑब्झर्ड विचारला आपल्याला. आणि ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आणि आणखी काय दिलंय, KF दिलाय 1.86 केल्विन किलोग्रॅम पर मोल दिलंय. आता आपल्याला आय व्हॅल्यू काढायची असेल तर आपण कुठलाही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण यूज करू शकतो. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑब्झर्ड डिवायडेड बाय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी थेरॉटिकल. ऑब्झर्व कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिवायडेड बाय थेरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आता आपल्याला कशाच्या संदर्भात दिले, हे फ्रीजिंग आहे नाही का, TF फ्रीजिंग पॉईंट. आता हा सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट आहे म्हणजे तो काय आहे तर ऑब्झर्ड फ्रीजिंग पॉईंट आहे. हा TF आपल्याला डेल्टा TF जर ऑब्झर्ड काढायचा असेल तर आपण काय लिहिणार, T0F म्हणजे सॉल्वंटचा फ्रीजिंग पॉईंट मायनस सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट. सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट. आता सॉल्वंटचा फ्रीजिंग पॉईंट हा नेहमी जास्त असतो आणि सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट हा कमी असतो. आपलं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी झाली व्हेन सोल्यूट नॉन व्होलाटाईल सोल्यूट इज ॲडेड इंटू दी सॉल्वंट फ्रीजिंग पॉईंट डिक्रीजेस म्हणजे कमी, म्हणजे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट कमी असतो आणि सॉल्वंटचा त्यापेक्षा जास्त असतो. आता त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला काय सांगितलं, जर आपण आईस्क्रीम घरी आणली तर ती आपल्या फ्रीजरमध्ये, आपल्या फ्रीजरचं टेम्परेचर हे 0 डिग्री सेल्सिअस असेल तर तिथं पाण्याचा बर्फ होईल, परंतु जे आईस्क्रीम आहे ते म्हणावं तितकं घट्ट झालेलं नसतं. त्यासाठी डीप फ्रीजर लागतं म्हणजे 0पेक्षाही टेम्परेचर आपल्याला खाली द्यावं लागतं, त्यावेळेसच आईस्क्रीमचं फ्रीजिंग होतं. आता फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर, इथं ॲक्वेस सोल्युशन म्हणजे काय घेतलंय त्यांनी, वॉटर हे सॉल्वंट घेतलं आणि वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट हा किती आहे 0 डिग्री सेल्सिअस मायनस, आणि सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट किती दिला -0.680 डिग्री सेल्सिअस. मायनस मायनस इंटू मायनस दॅट इज प्लस म्हणजे किती आलं हे सबस्ट्रॅक्शन 0.680 डिग्री सेल्सिअस. हा डेल्टा TF ऑब्झर्ड आला. आता डेल्टा TF आपण जर थेरॉटिकल कॅल्क्युलेट केला तर आपल्या फॉर्म्युलानुसार कॅल्क्युलेट करावं लागेल. थेरॉटिकल हो की नाही, तो किती येईल, हा KF इंटू M मोलॅलिटी. ही थेरॉटिकल आपली इक्वेशन आहे. डेल्टा TF थेरॉटिकल इक्वल टू KF इंटू M. आता KF किती दिलं आहे आपल्याला 1.86 केल्विन किलोग्रॅम पर मोल आणि मोलॅलिटी दिली आहे 0.2 मोलाल. मोलाल म्हणजेच काय तर मोल्स इन किलोग्रॅम पर किलोग्रॅम, म्हणजे हे किलोग्रॅम कॅन्सल, पर किलोग्रॅम आणि पर मोल आणि मोल कॅन्सल, खाली काय राहील आपलं केल्विन म्हणजेच काय इथं सबस्ट्रॅक्शन असल्यामुळे डिग्री सेल्सिअस असतं हो की नाही. आणि इक्वल टू आता याची काय होईल ट्वाईस होईल, हे 7 2 12 आणि इथं 8 2 16 ने 1 17 आणि हे 2 गुणिले 1 2 अधिक 1 3 आणि हे 3 डेसिमल पॉईंट 1 2 3 नंतर पॉईंट द्यायचं आहे आपलं, म्हणजे उत्तर काय येईल आपलं 0.3
0.372 हे केल्विन. आता I इक्वल टू काय होईल, डेल्टा TF ऑब्झर्ड डिवाइड बाय डेल्टा TF थेरॉटिकल. आता ऑब्झर्डची व्हॅल्यू किती आली आपली 0.680. तर याला आपण केल्विन म्हणू शकतो, कारण हे 273 आणि 273 दोन्हीकडे ॲड केले असते तर काय झाले असते, ते सबस्ट्रॅक्ट झाले असते. म्हणून हे 0.680 याला आपण केल्विन करू शकतो आणि डिवायडेड बाय 0.372 केल्विन. म्हणजे ह्या रेशो असल्यामुळे याला युनिट असणार नाही. आता पण इथं लॉगच्या साह्यानं हे बघू, लॉग ऑफ 0.680 मायनस लॉग ऑफ 0.372. आता इथं आपल्याला जागा नाही आहे, आपण हे थोडंसं पुसून घेऊ आणि इथं कॅल्क्युलेट करू. लॉग ऑफ 0.680 मायनस लॉग ऑफ 0.372 इक्वल टू 1 बार पॉईंट. 68चा 0 मध्ये आपल्याला बघायचा आहे, तर तो लॉग मी बघितला आहे 1 बार पॉईंट 8325 मायनस इथं किती येईल 1 बार पॉईंट 5705. सबस्ट्रॅक्शन हा 0 हा 2, 13तून 7 गेले 6 आणि हे शिल्लक राहिले 2 आणि हा झाला 0. हे मायनस मायनस प्लस आणि +1 आणि -1. आता याचा अँटीलॉग घ्यायचा आहे आपल्याला. अँटीलॉग 0.26चा 2 आणि 0 मध्ये, तर तो येतो 1.828 म्हणजे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1.83. आता आपल्याला काय काढायचं, पाय ऑब्झर्ड काढायचा. मग पाय ऑब्झर्ड म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर ऑब्झर्ड इक्वल टू I इंटू ऑस्मोटिक प्रेशर थेरॉटिकल. मग थेरॉटिकलसाठी आपला फॉर्म्युला काय आहे, N2RT डिवायडेड बाय V. ओके नाही. मग I आपली व्हॅल्यू किती आली 1.83. N2 नंबर ऑफ मोल्स किती 0.2. R ची व्हॅल्यू 0.08206 केल्विन किलोग्रॅम पर मोल. हे मोल आणि हे केल्विन किलोग्रॅम पर मोल. केल्विन किलोग्रॅम पर मोल इंटू आता टेम्परेचर किती दिलं आहे 0 डिग्री सेल्सिअस आणि मग केल्विनमध्ये किती होईल 273 केल्विन असं होईल. आणि ही व्हॉल्यूम हे 0.2 मोल आल म्हणजेच काय 0.2 मोल इन 1 DM³ म्हणजे 1 लिटर डिवायडेड बाय 1 लिटर. आता काय होईल केल्विन केल्विन कॅन्सल होईल. सॉरी हे काय येईल सॉरी याचं युनिट लिटर ॲटमॉस्फियर पर केल्विन पर मोल. हा गॅस कॉन्स्टंट आहे लिटर ॲटमॉस्फियर पर केल्विन पर मोल. आता हे पर केल्विन आणि केल्विन कॅन्सल होईल, हे लिटर लिटर कॅन्सल होईल आणि युनिट असेल ॲटमॉस्फियर पर मोल. ॲटमॉस्फियर सॉरी हे फक्त ॲटमॉस्फियर राहील. हे लिटर आणि हे मोल आणि पर मोल कॅन्सल. युनिट असेल आपलं ॲटमॉस्फियर. आता इथंही आपण लॉग अप्लाय करू. पाय ऑब्झर्ड इक्वल टू लॉग ऑफ 1.83 प्लस लॉग ऑफ 0.2 प्लस लॉग ऑफ
0.08206 प्लस लॉग ऑफ 273. ही व्हॅल्यू 1.83, ही 0.2, 0.08206 आणि ही 273. हे आपल्या चारही व्हॅल्यूज आल्या. आता आपण इथं लॉग बघू. 1.18चा 3 मध्ये 0.2625 प्लस 1 बार 0.3010 20चा 0 मध्ये प्लस इथं येईल 2 बार 82चा 0 आणि 6 मध्ये तो 2 बार 9141 आणि हा 2.27चा 3 मध्ये 4362. आता ह्या सगळ्यांची ॲडिशन आपली येते तर ती म्हणजे 0.9138. तुम्ही करून बघा. आणि याचा अँटीलॉग जर आपण घेतला तर तो अँटीलॉग येतो 8200 आणि यामध्ये 1 ॲड केलं तर 1 डिजिट नंतर आपला पॉईंट येईल आणि हे युनिट असेल आपलं ॲटमॉस्फिअर. म्हणजे पाय ऑफ झड इक्वल टू 8.200 ॲटमॉस्फिअर. आता असंही तुम्ही करू शकता. आधी पाय थेरॉटिकल काढून घ्या. म्हणजे पाय थेरॉटिकलसाठी फक्त काय तर हा फॉर्म्युला तुम्ही वापरणार N/RT/V आणि मग नंतर आपण काय करणार तर I इक्वल टू पाय ऑफ झड डिवायडेड बाय पाय थेरॉटिकल म्हणजे एकच येतं. पाय ऑफ झड इक्वल टू I इंटू पाय थेरॉटिकल. आणि मग हे नंतर न करता मी काय केलं डायरेक्ट I इथं मल्टिप्लाय केला आणि हाच कॅल्क्युलेशनमध्ये वापरून इथं आपल्याला पाय ऑफ झड हे ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्याला व्हॅल्यू आली. राहिलेले प्रॉब्लेम आपण नंतरच्या लेक्चरला घेऊ.